आई या ना. झोपली आहे का? हा जरा बरं वाटतंय ना आता? हा आता बरी आहे पण बराच वेळची झोपली आहे. काढा आणला होता तिच्यासाठी. दिव्या, ए दिव्या, दिव्या झोपू दे ना प्लीज. अगं उठ, तुझ्यासाठी काढा आणलाय, काढा घ्यायचा. उठ सावकाश. हळू. तू का आणलायस काढा? अगं उर्मिला त्यांनी बनवून दिला ना तुझ्यासाठी, म्हणून घेऊन आले. खरंच आई या घरातली लोक किती चांगली आहेत ना. घरातल्या माणसांची आपण जशी काळजी घेतो ती तशी काळजी आपली घेतात. अगं उर्मिला ताईंनी स्वतः काढा बनवून दिला. त्या म्हणाल्या उन्हातानाचा त्रास झाला असेल ना दिव्याला, काढा दिला की बरं वाटेल. हो का? चोरीचा आळ घेताना काय झालं होतं यांना? तुम्ही ना उगाच भुलताय या सगळ्याला. दिव्या अगं ठीक आहे, हे बघ हे जे सगळे वाद झालेत ना ते फक्त गैरसमजामुळे झाले. सोडून दे. खरं आहे ग दिव्या. हे बघ आपल्या मनात काही नव्हतं आणि त्यांच्याही मनात काही नव्हतं, पण घटनाच अशा घडत गेल्या ना, परिस्थितीच तशी निर्माण झाली. हे बघ दिव्या, एवढी मोठी रक्कम जेव्हा हरवते ना तेव्हा असं घाबरणं साहजिक आहे. स्वाभाविक आहे, पण आता सगळं चांगलं चाललंय ते एक बरं आहे. चंदन भाऊ तुझं सुद्धा खूप कौतुक करत होते. खरं सांगू आई, मला आई बाबा नाही आहेत. आजी आजोबांचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे हे असं प्रेम मला कोणीच नाही दिलं. पण इकडे या घरात आल्यावर तुम्ही आणि आजींनी मला खूप माया दिली. आपण जेव्हा गॅरेज मध्ये गेलो ना राहायला आणि दिव्या प्रेग्नंट झाल्याचं कळलं तेव्हा टेन्शनच आलो. समजेच ना काय करायचं काय नाही, कसं मॅनेज होईल सगळं. त्यानंतर सीताईंनी भाऊंनी आपल्यासाठी जे काही केलं ना ते फक्त आई बाबाच करू शकतात. जसा तुमचा आजींचा मला आधार वाटतो ना, अगदी तसाच आधार मला भाऊंचा वाटतो. अरे त्यांनी दिव्याला सुद्धा माफ केलं. हे सगळं शक्य झालंय ना ते शिवानीमुळे. तिनेच त्यांना इतका लळा लावलाय रे. अगदी खरं आहे, त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. बरं दिव्या चल काढा घे पटकन. घे, गरम गरम आहे तोवर घे. मी येते.